सब ताज उछाले जाएंगे, सब तख्त गिराए जाएंगे, बस नाम रहेगा अल्लाह का, जो गायब भी है हाजिर भी, जो मंजर भी है नाजिर भी. हा फैजचा एक शेर आहे आणि या शेरमुळे सध्या प्रचंड गदारोळ उठला आहे. अनेक दैनिकांमध्ये त्या शेर सादर केल्यावरून जी काही कारवाई झाली त्याच्या बातम्या येत आहेत. आता एक कळाल मार्ग नाही, मुळात हा शेर आध्यात्मिक आहे. आध्यात्मिक या अर्थाने कारण ज्या वेळेला फैजनी हा लिहिला त्यावेळेला त्याच्या डोक्यात प्रलयाची संकल्पना येरझऱ्या घालत होती. मग ज्या वेळेला प्रलय येईल त्यावेळेला कुठलाही राजा राहणार नाही, प्रजा राहणार नाही, झाडं राहणार नाहीत, पक्षी राहणार नाहीत, असं त्याला ह्याच्यातनं सांगायचं आहे. याच्यात विद्रोह मला तरी कधी मी अनेकदा फैज वाचला आहे, त्यात मला कुठेही विद्रोह दिसला नाही या शेर. आता एखादा कवी, एखादा शायर त्याच्या कल्पनेतलं काही मांडत असेल तर त्या मांडण्यामुळे सिंहासनं वगैरे हादरायची तसं म्हणजे खरं काही कारण नाही आहे. पण ती का हादरतायत माहिती. ह्या बातम्या वाचून मला माझ्या वाचनातनं गेलेला एक किस्सा आठवला. मला वाटलं तो शेअर करावा म्हणून हा सगळा व्हिडिओचा प्रपंच आहे. स्वातंत्र्यानंतर नेहरूंचा वाढदिवस आला आणि हरिवंशराय बच्चन त्यांचे खूप जवळचे मित्र होते नेहरूंच्या. म्हणजे दोन्ही कुटुंबांमध्ये जिव्हाळा होता बच्चन आणि नेहरू कुटुंबात. हरिवंशराय बच्चनना असं वाटलं की आपण नेहरूंच्या सन्मानार्थ एक कवी संमेलन ठेवलं पाहिजे त्यांच्या वाढदिवसाला. त्याचं नियोजन झालं, देशभरातले सगळे कवी आले, बच्चनजींच्याच घरी नेहरूजी ही पोहोचले आणि कवी संमेलन थोड्या वेळात सुरू होणार होतं. त्याच वेळेला एक अतिशय तरुण आणि उमदा कवी जो नेहमी विद्रोहाची गाणी लिहायचा, त्याचं नाव नागार्जुन, तो तिकडे बच्चनजींना भेटायला आला. तो वेगळ्या कामासाठी भेटायला आला होता आणि गॅलरीत बसून राहिला कारण त्याला काही त्या कवी संमेलनाचं निमंत्रण नव्हतं. इंदिरा गांधींची नजर त्या नागार्जुनवर पडली आणि त्या मोठ्या आनंदाने त्याच्याकडे चालत आल्या आणि त्यांना म्हणाले, अरे वा आप भी आए हैं. तर तो म्हणाला, नाही नाही इंदू, ते इंदिराला प्रेमाने इंदू म्हणायचे नागार्जुन. ते म्हणाले, नहीं इंदू, मैं तो बच्चन जी से किसी अलग सिलसिले में मिलने आया था, मुझे नहीं पता था यहाँ एक कवि गोष्ठी होने वाली है और मैं थोड़ी देर में चला जाऊँगा. तर इंदिरा गांधी त्यांना म्हणाले की नहीं नहीं आप भी चलिए, आप बहुत अच्छी कविताएं करते हैं. नागार्जुननी तिला विचारलं, इंदू तूने कहाँ सुना मेरी कविता. तर इंदिरा गांधींनी मुळात शांतिनिकेतनमध्ये एकदा नागार्जुनला ऐकलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या डोक्यात नागार्जुनच्या कवितांनी एक वेगळं घर केलं होतं. तर इंदिराजी नागार्जुनला म्हणाला की चला तुम्ही पण चला आणि शक्य झालं तर तुमची कविताही सादर करा. त्यावर नागार्जुन हसत हसत म्हणाले, नहीं इंदू, तुम्हारे पिताजी हमारी कविता सुन नहीं पाएंगे. इंदिरा गांधी हसल्या कारण अनेक चढ उतार आयुष्यातले त्यांनी पाहिले होते. त्या वयापर्यंत स्वातंत्र्य लढ्यात वडिलांची भूमिका पाहिली होती, आईला गमावण्याचा जो दुःख होतं ते इंदिरांनी पचवलं होतं. अर्थात ही अशी संघर्षाची चढ उतार काही इंदिरासाठी नवी नव्हती. त्याच्यामुळे टीका आणि आरोप ह्या सगळ्या गोष्टींची तीव्रताही इंदिरा जाणून होत्या. त्या म्हणाल्या, हरकत नाही पण तुम्ही चला आतमध्ये. आता बच्चनजीची मोठी पंचायत झाली कारण त्यांनी खरं म्हणजे नागार्जुनला बोलवलं नव्हतं कार्यक्रमासाठी आणि नागार्जुन हा त्या वेळेपर्यंत व्यवस्थेच्या विरुद्ध अतिशय प्रखरपणे लिहिणारा बोलणारा कवी होता. बच्चनजींना वाटलं की आपण नेहरूंच्या सन्मानार्थ कविगोष्ठी ठेवली आहे आणि तिथे जर नागार्जुन काही वेगळं वेडवाकडं बोलला तर बरं वाटणार नाही. पण नेहरूंच्या मुलीने निमंत्रण दिलं होतं, म्हणजे ते त्या क्षणी दिलेलं निमंत्रण असेल पण ते इंदिरा गांधींनी दिलेलं निमंत्रण होतं. आता बच्चनजींची पंचायत अशी की त्यांना ते अव्हेरून त्यांना नागार्जुनला बाहेर बसवणं शक्य नव्हतं. ते आपल्यासोबत घेऊन गेले. कवी संमेलन सुरू झालं. देशभरातल्या वेगवेगळ्या नामांकित कवींनी त्यांच्या रचना सादर केल्या आणि नागार्जुनची वेळ आली. नागार्जुननी नेहरूंकडे असं बघितलं आणि ते त्यांची रचना वाचायला लागले. वतन बेचकर पंडित नेहरू फुले नहीं समाते. काय म्हटलं नागार्जुननी,
वतन बेचकर पंडित नेहरू फूले नहीं समाते हैं, फिर भी गांधी की समाधी पर झुकझुक फूल चढाते हैं. हे ऐकलं नेहरूंनी. नेहरू समोर बसले होते. कमाल आहे ना. आज होईल हे नेहरूंनी ऐकलं आणि नागार्जुनला बोलवून घेतलं. त्याला सांगितलं की अच्छा लिखते हैं आप, बहुत अच्छा लिखते हैं, लिखते रहिए. हे नेहरूंचे शब्द होते. नागार्जुन हसत हसत तिथून परत गेले. इंदिराही बाहेर पडल्या. हां, थोडीशी खंत बच्चनजींच्या मनात होती की ही कविता खरं म्हणजे नको सादर व्हायला होती या कार्यक्रमात, पण ती झाली. आणि त्याच्यानंतरही नागार्जुननी नेहरूंवर अतिशय टीकात्मक, अतिशय जहाल कविता केल्या. केवळ नेहरूंवर नाही, पुढे जेव्हा आणीबाणी लागू झाली त्यावेळेलाही नागार्जुननी इंदिरा गांधीला, जिला ते लाडाने प्रेमाने इंदू म्हणायचे, त्या इंदिरा गांधीवरही अतिशय जहाल भाषेत टीका केली. पण उचला नागार्जुनला कारागृहात घाला, उचला नागार्जुनला बेड्या ठोका, ईडी सोडा, असं कधीही झालं नाही. कुठल्या मातीची बनलेली ही लोक असतील ज्यांनी इतकी वर्ष ह्या देशाची सत्ता सांभाळली, इतक्या शिव्याशाप खाल्ल्या आणि इतकी प्रखर टीका झेलली. आता फैजच्या एका आध्यात्मिक शेरामुळे जर लोकांना कारागृहात जावं लागत असेल तर आम्ही ह्या विचारापर्यंत पोचतो की मग सत्ताधारी ते होते ज्यांचं विशाल हृदय होतं, की सत्ताधारी हे आहेत ज्यांचं हृदय इतकं छोटं झालं आहे की जे एका आध्यात्मिक कवितेच्या काही मोजक्या 4-2 शब्दांमुळे दुभंगायला लागला आहे. याचा विचार आम्हाला कुठल्या तरी टप्प्यावर जाऊन करावा लागेल.